नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला आपल्याकडचे एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व येत आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्या पूर्वी अध्यक्ष राहिलेल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 39 वर्ष सेवा करून डेप्युटी जनरल मॅनेजर पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. हे सगळं करताना त्या एक उत्तम लेखिका आहे. स्त्रीभान या पुस्तकाला त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. स्तंभलेखिका पण आहेत. असं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. स्त्रियांच्या प्रश्नाविषयी सतत, म्हणजे हे काही केबिनमध्ये बसून नाही तर देशभर फिरून हे प्रश्न समजावून घेऊन हे प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, अगदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती देखील वेगवेगळ्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग दिला आहे. आपलं नशीब असं आहे की ते आपल्या भेटीला आलेले आहेत. नयना सहस्रबुद्धे. थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारून स्त्रियांच्या विषयातली एकूण काय स्थिती आहे समजून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नयनाताई, तुम्ही आता जवळपास 1990 पासून भारतीय स्त्री शक्तीचं कामात आहात. तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला, आणि तुम्ही बँकेत नोकरी करत असल्यामुळे आर्थिक विकास हा एक आपल्याकडे फार महत्त्वाचा निकष मानला जातो. पण मानव विकास निर्देशांकामध्ये आता आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात 5वा क्रमांक आहे. पण मानव विकास निर्देशांकात आपण 134व्या क्रमांकावर आहोत. जनरल महिलांचं स्थान काय अजून माहिती नाही. तर ही जी स्थिती आहे याची कारणं काय आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे? एकूण समाज रचना ही पुरुष केंद्रित आहे आणि ज्याला पॅट्रियार्की म्हणतो तशा प्रकारची पॅट्रियार्की ही सगळ्याच स्वायत्त संस्था आणि शासन संस्थांमध्ये दिसते. त्यामुळे झालंय काय की महिलांच्या नावावरती कोणतेही स्रोत किंवा रिसोर्सेस नाहीत. म्हणजे जमीन तिच्या नावावर नाही, घर तिच्या नावावर नाही, तर तिची नेटवर्क तुम्ही मोजणार कशी? त्यामुळे जो मानव विकास निर्देशांक आहे त्या मानव विकास निर्देशांकामध्ये असा जो आर्थिक एक घटक असेल त्या घटकामध्ये महिला खूप मागे पडताना दिसतात. असंघटित क्षेत्रात त्या करत असलेलं काम आहे. घरासाठी त्या जे कष्ट करतात, म्हणजे एक पुरुष जितकं कष्ट करतो समजा शेतीसाठी किंवा नोकरीसाठी पैसे कमावण्यासाठी, तर त्याच्या तिप्पट कष्ट श्रम हे महिला करतात. कारण त्यांच्याकडे घराच्या सगळ्या व्यवस्थापनाची, बालसंगोपनाची, वृद्ध संगोपनाची ही सगळी जबाबदारी असते. तर या सगळ्या परिस्थितीमधून त्या आज चांगलं शिक्षण घेऊन पुढे येत आहेत आणि हळूहळू हे सगळे निर्देशांक बदलताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणजे क्रांती अशी होऊन एकदम महिला समान स्थानावर पोचतील असं होणार नाहीये. समाज जसा बदलेल तसं तसं या परिस्थितीत बदल होणार आहे. आता एक लिंग समानतेच्या विषयामध्ये देखील 2014 साली आपला जगात 127वा क्रमांक होता. त्यात थोडा बदल होऊन आता 108वा क्रमांक आहे. हे थोडं बरं हे झालंय. तर याची कारणं काय आहेत? काय बदल होत आहेत समाजामध्ये? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल आपण ऐकलं असेल आणि त्यातलं गोल क्रमांक 5 जे आहे ते जेंडर इक्वालिटीचं आहे. बरोबर. त्यामुळे केवळ भारताचा नाही तर जगातल्या सगळ्या देशांचा आजचा अजेंडा किंवा एक महत्त्वाचा धोरण बिंदू ज्याला म्हणता येईल तो आहे की स्त्री पुरुष समानता. त्यामुळे सगळेच देश याच्यामध्ये प्रगती करतायत. मग त्याच्यामध्ये महिलांचा राजकीय सहभाग आहे, सामाजिक सहभाग आहे, आर्थिक सहभाग आहे आणि कुटुंबातलं त्यांचं जे स्थान आहे ते जितकं मोजलं जायला हवं तितकं मोजलं जात नाही. ते जर मोजलं गेलं, त्या जे घरासाठी कष्ट करतात ते जर त्यात मोजले गेले तर ते स्थान अधिक चांगलं उंचावलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे बहुतेक महिला संघटनांची मागणी असते की त्या जे घरामध्ये काम करतात, कष्ट करतात त्याचाही GDP मध्ये कुठेतरी उल्लेख व्हावा किंवा GDP मध्ये ते कन्सिडर व्हावं. अजून ते झालेलं नाही आहे. पण हळूहळू जसं शिक्षण मिळालं, नोकरीच्या संधी मिळाल्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबलायझेशनच्या युगात आपण वावरतो आहोत, महिलांना त्यातनं खूप चांगल्या संधी मिळाल्या. यातून हा सगळा विकास होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे ह्या जो इंडेक्स आहे त्याच्यातलं भारताचं स्थान उंचावण्याचं कारण हे असू शकेल. आणि जगभर UN माध्यमातूनही प्रयत्न होत आहेत. मग कायद्याच्या बाबतीत प्रयत्न होत आहेत समानता आणण्यासाठी, पे पॅरिटीसाठी किंवा समान कामाला समान दाम किंवा समान मजुरी मिळावी यासाठी आंदोलन होत आहेत. यातून ही हळूहळू प्रगती समाजाची होते. तुम्ही जे म्हणालात ना
की एकूण आता आर्थिक विषयामध्ये पुरुषांचं म्हणजे ज्यांना जॉब मिळणारे, काम करणारे, त्याचं प्रमाण आता आकडेवारी अशी आहे की 76%, 76.81 वगैरे आहे. आणि महिलांचं असं कमावण्याचं प्रमाण जे आहे ते 28.21% वगैरे असं आहे. हे म्हणजे जवळपास 41% गॅप आहे मोठा. तर हा गॅप भरून निघण्यासाठी किती काळ लागेल असं आपल्याला वाटतंय? आता हे जे इंडेक्स बनतात त्याच्यातनंच अशी समानता यायला अजून 185 वर्ष लागतील म्हणतात, 140 वर्ष लागतील, असे वेगळे वेगळे अंदाज त्याच्याबद्दलचे व्यक्त केले जातात. पण महिला जे काम करतात ते असंघटित क्षेत्रात असेल तर ते तितक्या प्रमाणात काउंट होत नाही. दुसरं जे डेटा कलेक्शनच्या पद्धती आहेत त्यामध्ये लोकांना असं वाटतं की मी समजा सांगितलं की मी घरकाम करून 10,000 रुपये मिळवते, तर असा संशय येतो की आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल की काय, ते सरकार दरबारी नोंद होईल की काय. त्यामुळे सत्य माहिती दडवण्याचा पण एक त्याच्यामध्ये कल असतो. त्यामुळे 28% किंवा 76% ह्याच्यामध्ये बरंच काही मध्ये आहे, पण ते आपल्या आकडेवारीमध्ये दृश्य स्वरूपात दिसत नाही किंवा रिफ्लेक्ट होत नाही. हा एक त्यातला भाग आहे. दुसरं, आपल्या भारताच्या संदर्भामधली जी आपली आर्थिक रचना आहे ती व्यवसाय सुद्धा आपले कुटुंब केंद्रित व्यवसाय. म्हणजे शेती झाली तरी कुटुंबाची शेती, व्यवसाय झाला तरी कुटुंबाचा व्यवसाय. आणि काही स्किल जरी मोजली की सोनार, कासार, लोहार, तर तेही कुटुंबाधारित आहे. मग एखादा कुंभार जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या बरोबरीने त्याची बायको काम करत असते, पण मोजताना ते तिचं इन्कम किंवा तिचं उत्पन्न असं मोजलं जात नाही. त्यामुळे अशी डिस्गाइज्ड किंवा छुपी प्रकारची जी लोकांची अर्थार्जनाची व्यवस्था आहे किंवा जे व्यवसाय आहेत ते आज दिसत नाहीत. त्यामुळे लेबर फोर्स पार्टिसिपेशनचे आकडे जर बघितले तर आज असं जगभर गवगवा केला जातो की भारतामध्ये 23% लेबर फोर्स पार्टिसिपेशन महिलांचं होतं, ते कमी होऊन आता 17%वरती आलं आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा आपण बघतो तेव्हा फारच कमी बायका की ज्या कोणतंही आर्थिक उत्पन्न कमवत नाहीत अशा खूप कमी आपल्याला दिसतात. पण पूर्ण वेळ काम करणं, संघटित क्षेत्रात काम करणं आणि जे आकडेवारी गोळा करते त्या व्यवसायांमध्ये काम करणं असं ते नसल्यामुळे ह्या आकडेवारीमध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की डेटा कलेक्शनची आपली पद्धती आहे ती अधिकाधिक सायंटिफिक व्हायला हवी. लोकांच्या मनात तो विश्वास निर्माण व्हायला हवा की तुम्ही खरी माहिती द्या, त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही किंवा खरी माहिती दिल्यामुळे लगेच तुम्हाला टॅक्स लागणार आहे वगैरे असं होणार नाही. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा सोय आहे किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला उपयोग आहे असं लक्षात आलं की लोक आपोआप त्याच्याकडे वळतात. म्हणजे डिजिटल ट्रान्झॅक्शनचं मी उदाहरण घेईन की तुम्ही भाजी घ्यायला गेलात किंवा आमच्या मुंबईमध्ये बसच्या ट्रेनच्या डब्यांमध्ये पिना, कानातले विकणाऱ्या बायका येतात. त्यांच्याकडे सुद्धा QR कोड असतो आणि त्या सांगतात की 10 रुपयाचं काय घेतलं किंवा 20 रुपयाचं तुम्ही ह्याच्यावरनं पैसे पे करा. म्हणजे जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे सुट्टे देण्या घेण्याची भानगड नाही किंवा त्या गर्दीमध्ये आपल्याला खिशात हात घालून पैसे काढायला लागत नाहीत किंवा पैसे मारले जात नाहीत, तेव्हा ते तिला माहिती आहे की हे सगळं अकाउंट होतंय, आपलं उत्पन्न जे आहे इट इज बिंग अकाउंटेड फॉर, खात्यामध्ये जाते, तरी ते ती करायला तयार होते. तर ही जी एक कॉन्फिडन्स या प्रकारचा समाजाला देण्याची गरज आहे आणि आकडेवारी गोळा करण्याची रचना आपली नीट करण्याची खूप गरज आहे. तुम्ही फारच छान सांगितलं आणि तो जो उल्लेख केला ना, पुरुषापेक्षा स्त्रीचा सहभाग आर्थिक काउंट केला तर तो तिप्पट होतो. पण अशी मोजण्याची सिस्टीम जगात कुठल्या देशात आहे का? असं कुठं करतात का? नाही, जगभरच महिलांचं उत्पन्न हे दुय्यम मानलं जातं. जसं आपल्या इकडे पुरुष हा पोशिंदा आहे किंवा पुरुषाचं उत्पन्न प्रमुख आहे किंवा घर कुटुंब चालवण्याची मूळ जबाबदारी पुरुषाची मानली जाते. मग बाई जे कमवत असेल ते मग दुय्यम किंवा ते त्याचं जास्त करून बचत करण्याकडे कल, अशा प्रकारे रचना आहे. आणि जगभर अशाच प्रकारची आर्थिक रचना आहे. म्हणजे स्त्रोतांवरती किती बायकांचा कंट्रोल आहे किंवा ताबा आहे किंवा किती त्यांच्या नावावर आहेत किंवा त्याच्याबद्दलचे धोरणात्मक निर्णय करताना किती महिलांचा सहभाग आहे, तर तो सगळीकडेच आपल्याला अशा प्रकारचा कमी दिसतो. आणि घरातलं
काम किंवा आज ज्याला अनपेड केअर वर्क म्हटलं जातं ते सगळ्याच ठिकाणी महिला या जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे महिलांचं उत्पन्न तितक्या प्रमाणात मोजलं जाण्याची रचना अजून लागलेली नाही असं आपल्याला म्हणायला लागेल. तुम्ही हे दोन्ही मुद्दे फार महत्त्वाचे सांगितले. तर मला काय वाटतं की या सिस्टीम जे आहेत ना, आता काय आहे की महिलांचं एकूण स्थान जे आहे ते घरात पुरुषापेक्षा मोठं आहे याची जाणीव पुरुषाला किंवा कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना होण्यासाठी म्हणून आगामी काळात काय करायला पाहिजे. कारण काय तुम्ही जर म्हणालात की सगळं पुरुष प्रधान असल्यामुळे तो पगडा तसाच आहे, ह्यात काहीतरी बदल करायला पाहिजे. तर तुमची भूमिका काय व्हायला पाहिजे? आता भारतीय स्त्री शक्ती काय किंवा अशा संघटना अनेक काम करतात महिलांच्या जाणीव जागृतीच्या संदर्भामध्ये. आणि आता त्यांच्या स्थानाचं किंवा त्या घरात करत असलेल्या गोष्टींना महत्त्व देण्याचं प्रमाण आता हे वाढायला लागलेलं आहे. म्हणजे पूर्वी हाऊसवाईफ म्हटलं जायचं किंवा आम्ही एखाद्या महिलेला विचारलं की तू काय करतेस तर मी काहीच करत नाही. पण एव्हरी वुमन इज वर्किंग बट सम आर पेड. बरोबर, हे खरं म्हणजे सत्य आहे की प्रत्येक बाई ही वर्किंग वुमन किंवा कामकाजी महिला आहे. काही ना त्यासाठी पगार मिळतो, काही ना मिळत नाही कारण त्या घरातलं काम करतात. तर हे आता त्याचा आर्थिक काउंट किती होतो किंवा व्हायला हवा का हा एक चर्चेचा मोठा मुद्दा आहे. म्हणजे कधी कधी मग घरकामाला वेतन द्यावं, घरकामाला काही मानधन देण्यात यावं, अशा प्रकारच्या मागण्याही केल्या जातात यातून. पण असं मानधन देणं किंवा मग एका अर्थाने घरातल्या कामासाठी तिला पगार देणं ह्याच्यापेक्षा ती जे घरकाम करते आहे ते घरकाम महत्त्वाचं आहे. एक कुटुंब उभारणीसाठी किंवा समाजाचं एक मूळ एकक ते उभारणीसाठी, संस्कारक्षम घर करण्यासाठी, समाजाभिमुख घर तयार करण्यासाठी ती जे कष्ट करते त्या कामाला योग्य सन्मान देण्याची खूप गरज आहे. आणि जर ते पुढे जाऊन GDP-मध्ये काउंट झालं तर आकडे वाढलेले आपल्याला नक्कीच दिसतील आणि त्या पाठोपाठ सन्मानात पण त्याच्या वाढ झालेली दिसेल असं वाटतं मला. बघा की गेल्या काही वर्षात आपल्याकडच्या शासनाने म्हणजे महिलांना स्थान मिळावं, सन्मान मिळावा यासाठी प्रॉपर्टी असेल की दोघांच्या नावावर असायला पाहिजे, घर असेल, शेती असेल, असं करत करत आता एक चांगला निर्णय अगदी नुकता 4 दिवसापूर्वी घेतला आहे की पुरुषाच्या नावासमोर त्याच्या आईचं नाव अगोदर आलं पाहिजे, वडिलाचं नाव अगोदर नंतर. आता हा जो निर्णय घेतला आहे याच्यात समाजात एक नवे मुद्दे. समजा विवाहित महिला आहे तर तिने तिच्या आईचं नाव कुठं लावायचं आहे असा एक प्रश्न विचारला जातो. तर हे सगळे तुम्हाला माहिती आहेत मुद्दे. तर यात कसं बघायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे? असे जेव्हा धोरणात्मक निर्णय होतात तेव्हा 100% केसेस त्या निर्णयात बसतीलच असं मानण्याचं कारण नाही. त्याच्यात काही अपवादात्मक गोष्टी असतील आणि जेव्हा ती गोष्ट आपण प्रत्यक्ष करायला लागू ती करत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल, त्याच्यातले प्रश्न तयार होतील, उत्तरं निर्माण होतील. पण जेव्हा मुलाच्या जन्मदाखल्यावरती मुलाच्या आईचं आणि वडिलांचं नाव लावलं जातं, त्याच्या सर्टिफिकेटवर शाळेच्या किंवा 10वीच्या 12वीच्या जेव्हा मुला मुलींच्या आईचंही नाव लावलं जातं तेव्हा नक्कीच तिचा सन्मानामध्ये भर पडते. आणि तो सामाजिक जो एक प्रकारचा त्याचा निर्देशांक आहे सन्मानाचा, तो निर्देशांक वाढायला अशा निर्णयांची मदत होते. आता टिंगलटवाळी प्रत्येक निर्णयाची होते, पण त्यातून चांगलं जे काही घडतंय किंवा घडवण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो असा विचार मला वाटतं करावा. टिंगलटवाळी करणारे भेटतीलच आपल्याला त्याच्यामध्ये. आता एक जरा वेगळा प्रश्न. भारतीय स्त्री शक्तीचं काम हे देशभर आहे किंवा अनेक संघटनांचं काम चांगलं आहे, पण हे काम जे आहे ना ते शहरी भागात अधिक होतं. ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न, ग्रामीण प्रश्न हे अतिशय भिन्न आहेत. हे आदिवासींचे प्रश्न असतील, वाड्या तांड्यावरचे लोक आहेत तिथल्या महिलांचे प्रश्न असतील. तर या विषयासाठी काय व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? शिक्षण, आरोग्य आणि आत्मसन्मान ही त्रिसूत्री खरं म्हणजे कुठच्याही व्यक्तीच्या विकासाची आहे. त्याच्या जोडीला आर्थिक स्वावलंबन, सुरक्षा हे अजून 2 पर्याय आहेत. म्हणजे भारतीय स्त्री शक्ती ही पंचसूत्री घेऊन आम्ही 1990 पासून काम करतो आणि त्या आधारावरती पुढे जायचा प्रयत्न करतो. आणि संघटना अनेक काम करतात,
आणि समाज इतका मोठा आहे, प्रश्न स्त्रियांचे इतके मोठे आहेत. म्हणजे स्त्रियांचे गट म्हणून प्रश्न आहेत, म्हणजे जसं आदिवासी महिलांचे वेगळे प्रश्न आहेत किंवा मच्छीमार महिलांचे वेगळे प्रश्न आहेत, तसे सगळ्या महिला म्हणून पण प्रश्न आहेत. बरोबर. म्हणजे आर्थिक प्रश्न किंवा आर्थिक साक्षरतेचा प्रश्न हा उच्च वर्गामध्ये पण दिसतो आणि एकदम तळागाळातल्या महिलेपर्यंत पण दिसतो. त्यामुळे असे जे प्रश्न महिलांचे आहेत ते इतके विविधांगी आहेत. त्यामुळे एक संघटना 2 संघटना काम करून ते संपणारे नाहीत. पण त्या दृष्टीने समाजाची घडण करणं आणि समाजाला त्या प्रश्नांकडे बघण्याची एक दृष्टी देणं, हे काम मला वाटतं भारतीय स्त्री शक्ती गेली 30-35 वर्ष करत आलेली आहे. त्यातून आज आम्ही 11 राज्यांमध्ये आज आम्ही काम करतो आणि 50-52 आमच्या शाखा आहेत, 53 शाखा आहेत, 40 ठिकाणी आमची संपर्कस्थानं आहेत की जिथे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. मग ते स्थानिक प्रश्नांना सुरुवात करून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत भारतीय स्त्री शक्ती आपल्या कामाचा एक मोठा पट आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम करते. आता अगदी शेवटचा प्रश्न असा की काय आहे की महिलांच्या समस्या म्हणजे एकूण समाजाच्या समस्याच वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत आहेत. आज काय झालं की पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करण्यामध्ये फॅशन्स सर्वांनाच आहे, पण हे इतक्या तळागाळापर्यंत पोचलं आहे कारण सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळं. आगामी काळातली आव्हानं या विषयातली काय असणार आहेत आणि ते पेलण्यासाठी समाज सक्षम व्हावा यासाठी काय करायला पाहिजे? यातली जी आव्हानं आहेत त्याच्यातलं एक मार्केट इकॉनॉमीचं जबरदस्त आव्हान आहे. आणि म्हणजे एखाद्या शॅम्पूची जाहिरात आपण जी टी व्हीवर बघतो, तो शॅम्पू आपल्या गावात एक सॅचे जेव्हा मिळतं तेव्हा ती शॅम्पू वापरणारी जी कुठची फॅशन करणारी जी मुलगी असेल तीच मुलगी मी आहे असं त्या ग्रामीण भागातल्या मुलीला वाटतं. म्हणजे एका बाजूने पाहिलं तर ॲस्पिरेशनल डेव्हलपमेंट पण समाजाची होत असते यातून, पण अंधानुकरण पण मोठ्या प्रमाणात होतं. तर ही जी ॲस्पिरेशन आणि अंधानुकरण ह्याच्यामधली गॅप आहे ती कशी ओळखायची, ती कशी समजून घ्यायची. आणि प्रत्येक देशाचा एक किंवा संस्कृतीचा मूळ गाभा असतो, तर त्या गाभ्याकडे पाहत आपण प्रश्नांना कसं टॅकल करायचं किंवा कसे प्रश्न ते सोडवायचे ह्याकडे लक्ष द्यायची खूप मोठी गरज आहे. म्हणजे आता यावर्षीची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची जी UN ने दिलेली थीम आहे ती आहे की महिलाओं में निवेश प्रगतिमान देश किंवा इन्व्हेस्ट इन विमेन ॲक्सिलरेट प्रोग्रेस असं आहे. तर असं याबद्दलचं वाचन करताना काय म्हटलं जातं की वयस्कर महिलांच्या मध्ये गरिबीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर वयस्कर म्हणजे 60च्या पुढच्या, 65च्या पुढच्या, 67च्या पुढच्या. याची कारणं पण त्याच्यावर पण चर्चा त्याच्यामध्ये आहे की त्या असंघटित क्षेत्रात काम करत होत्या, त्यामुळे त्यांना पेन्शन नाही किंवा मग त्यांनी आधी विमा काढलेला नाही. अशा अनेक त्यांना जे सामाजिक सुरक्षेचे जे अवसर आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही. पण मी जेव्हा भारताच्या संदर्भात विचार करते तर भारताच्या संदर्भात आपण पुरुषांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न असा तुकड्या तुकड्यामध्ये विचार करण्याची आपल्या समाजाची पद्धत नाही. आणि त्या कुटुंबाचा विचार आहे. म्हणजे जर गरिबी असेल तर ती त्या कुटुंबाची गरिबी आहे, ती फक्त त्यातल्या वृद्ध महिलेची गरिबी नाही किंवा त्या फक्त महिलेची गरिबी नाही किंवा अनपेड केअर वर्क फक्त आपल्याकडे महिला करतात असं नाही. की जेव्हा एखादी सून नोकरीला जाते तेव्हा तिची आई किंवा तिची सासू जेव्हा त्याची मुलं सांभाळते किंवा आपली नातवंड सांभाळते तेव्हा त्यासुद्धा एका अर्थाने ते अनपेड केअर वर्कच देत असतात. पण जे मोजण्याची किंवा दृष्टिकोनातला जो फरक आहे तो फक्त महिलेने केलं ते अनपेड केअर वर्क आहे. मग त्यामुळे तिच्यासाठी वेगळं काही रचना तयार करा, वेगळे अशी केअर इंडस्ट्री उभी करा, हा जो सगळा विचार आहे हा तद्दन बाजार व्यवस्थेचा विचार आहे. आणि भारतातलं जे चिंतन आहे किंवा भारतातली विचार पद्धती आणि आतापर्यंतची व्यवहार पद्धती किंवा कुटुंब पद्धती आहे ती कुटुंब केंद्रित आहे. आणि मला वाटतं ती कुटुंब केंद्रित ठेवूनच जर आपण त्याचा विचार केला त्यातल्या प्रश्नांचा, हे प्रश्न नाही आहेत का तर असं नाही माझं म्हणणं, प्रश्न आहेत, पण त्यांचा सोडवण्याच्या विचारामध्ये एक एक घटक वेगळा करून सोडवण्यापेक्षा त्या सामूहिकतेने जर त्याचा विचार केला तर तो अधिक उपयोगाचा ठरेल असं वाटतं. आणि भारतीय स्त्री शक्ती अशा प्रकारचा विचार घेऊन आज समाजामध्ये काम करते किंवा एक वेगळी आमची ओळख आम्ही ह्या विचारामुळे दिलेली आहे असं वाटतं मला.
धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. नमस्कार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.